नमस्कार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला संगीता ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. आता घड्याळमध्ये वाजले 6. मी 5:45ला उठून गेलेली होती. म्हटलं चला आता ब्लॉगला सुरुवात करते. तर मी आता थोडं योगा वगैरे करून घेते. नंतर मग मी ब्रश वगैरे करते. चला तर मग नंतर बोलू आपण. थंडीचं प्रमाण खूप झालेलं आहे. एवढी थंडी वाजते, खूपच थंडी झालेली, म्हणजे थंडी आलेली. त्यामुळे मी सगळं असं पॅक करून घेते. रुमाल वगैरे पंघरल्याशिवाय मला कामच सुचत नाही. चला मी रुमाल टाकून घेतलेला आहे. मागे माझे खूप गुडघे दुखायला लागून गेलेले होते, त्यामुळे मी थोडासा व्यायाम करून घेते. असा घरात अशी पळून घेते, खूप खोपर्यंत असं करून घ्यायचं, असं असं. तेव्हापासून माझे थोडे गुडघे वगैरे दुखणं कमी झालं. आणि कमरेचा फरक पडतो असं केल्याने. नाही तर आपलं असं जास्त वाकलं गेलं नाही की मग आपल्या कंबर पुढे त्रास होतो. पुढे तर हे होतं, ते लवचिक शरीर राहण्यासाठी खूप म्हणजे असं जेवढं वागता आलं तेवढं वाकायचं. कंबर जेवढं वागता आलं तेवढं वाकवायचं, प्रयत्न करत राहायचे, म्हणजे आपल्याला पुढे काहीच त्रास होत नाही. मला असं पहिले म्हणजे आता मागे मागे खूप कंटाळा करायला लागून गेली. मला एवढा दम लागत होता, खूप म्हणजे थोडे बी हे केलं का खूप दम लागत होता. मी आता थोडं बरंच फिरणं सुरू केलेलं आहे. 2-4 चक्कर मारून घेते मी जिन्यावरती, म्हणजे परत गच्चीवरती आली आता. बघ अजून किती अंधार आहे बाहेर. थोडं फिरून घेते गच्चीवर, 5-6 चक्रा मारून घेते. परत जिन्या 2-3 वेळेस उतर चढ करून घेते, म्हणजे मग आपलं खूप व्यायाम होऊन जातो. चला तर मी आता थोडं फेऱ्या मारून घेते. मी आता खूप 5-6 फेऱ्या मारून घेतलेल्या आहे पूर्ण गच्चीवरती. बघा म्हटलं चला आता आपण खाली जाऊ. परत जिना उतर चढ करून घेते. असं 4-5 वेळी जिना उतर चढ केला खूप व्यायाम होऊन जातो. माझा सर्वच व्यायाम असतो. तिचे पप्पा म्हणते की 2-3 वेळेस उतर चढ करून घ्यायचं जिन्यावरती, म्हणजे खूप व्यायाम होता. गुडघ्यांचा प्रॉब्लेम येत नाही, त्यासाठी तुम्ही पाहिलं ना, तुम्ही जिना 4-5 वेळेस उतर चढ करून घेते. म्हणजे जे मला मी मागे गेली ना, जळगाव गेली, तर मला म्हणजे दादरा चढायचा एवढा दम लागत होता. त्यासाठी मी ना थोडा प्रयत्न करते, जिना वगैरे चढ उतर करून घेते, सवय राहण्यासाठी. आपल्या पायांना पण गुडघे एवढे दुखत होते, गोळे येऊन जात होते पायांना, म्हणून थोडं घरी सवय राहिली की काही वाटत नाही. त्यासाठी मी रोज जिना बी उतर चढ करून घेते. आणि मग आता सगळं आवरायला घेते. चला गच्चीवर बी मी एवढ्या फेऱ्या मारल्या, तुम्हाला एवढं काही दाखवणं शक्य होत नाही, म्हणून मी बाकीचं शॉर्टकट दाखवते तुम्हाला. चला तर मी आता पुढे झाडू मारून घेते. मुलं झोपलेली, अंधार आहे खूप घरात, अंधार आहे, लाईट लावून घेते. हे बघा मुलं झोपलेली आरामाने. मी आता बाहेरचं झाडू मारून घेते. उघडून घेतलेलं आहे, उजाड पडलेला आहे छानसं. किती पसारा असतो, चप्पल वगैरे साईडला ठेवायचं. गाडी वगैरे साईडला ठेवायची. रस्त्यातच गाडी लावून ठेवता, म्हणून साईडला गाडी लावून घेतलेली.
एवढं छान वातावरण आहे, सूर्य निघतोय आता वरून. पूर्ण वटा वगैरे अंगण वगैरे झाडून घेते सकाळी सकाळी. आपलं म्हणजे तेवढा व्यायाम होण्यासाठी मी पूर्ण इकडचं तिकडचं झाडू मारून घेते, म्हणजे आपला चांगला व्यायाम पण होऊन जातो. त्यासाठी मी सगळं झाडझूड वगैरे जिना उतर चढ करणे हे सगळं करत राहते. म्हणजे आपला गुडघे हात व्यायाम म्हणजे भरपूर व्यायाम झाला पाहिजे सकाळी. त्यासाठी मी असं सगळे कामं करून घेते. आणि रोजचं झाडू मारते, म्हणजे कसं थोडंच अंगणचं झाडणं म्हणजे आपलं कंबरचा व्यायाम होतो. त्यासाठी भरपूर अंगण मोठं झाडून घेते मी. दादा उठलेला आहे. सकाळी गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेते मी. आपलं रात्रीचं जोरड वगैरे पेरलेलं असतं, त्यासाठी रात्रीचं सगळं बस करून घेते, सकाळी लटकते. चला आता पाणी गरम करून घेतलं. आणि प्रत्येक गोष्टीला जर आपण मशनी वापरल्या तर कसं होईल आपल्याला. पहिल्या बाया एवढं काही त्यांचं दुखत नव्हतं, आता हे दुखतंय ते दुखतंय, तब्येत जास्त झाली, फिरायला चला इकडे चला, जास्त हे झालं की तेव्हा पण आपण हे करतो, दम लागायला लागतो. आता आताच्या बायांना थोडं चाललं की ते. पहिले असं नव्हतं, कारण की पहिले बाया खूप कामं करायच्या बिचाऱ्या. त्याकरता थोडा त्रास घेतला ना आपल्या शरीराला, तसं ते लाडावून जातं आपलं शरीर. थोडा त्रास घ्यायचा. पाणी गरम करण्यासाठी मी पातेलं ठेवलं, थोडं पाणी ठेवलं, ते नंतर आपला तो व्यायाम होतो उचलपटक करण्यामध्ये. ते जास्तीत जास्त कपडे धुवायला बी मशीन घेऊन येतात, मग ते कपडे मशीनमध्ये टाकून देतात. मग आपल्या शरीराचा एवढा व्यायाम होत नाही ना. आपण कपडे हाताने धुतो, असं जोर लावतो, त्याच्यामुळे आपलं शरीर पूर्ण असं हालतं, त्याच्यामुळे आपल्या हाताचा व्यायाम होतो. पाय हालतं, पायाचा व्यायाम होता. कमरेपासून शरीर हालतं, कमरेचा व्यायाम होतो. मग त्यासाठी असं मशनी सगळ्याला मशीन केलं तर मग आपल्याला आपल्या शरीराला तशी सवय होऊन जाते, त्याला असे लाडवून जातं ते. त्याच्यामुळे थोडं आपण त्रास घ्यायचा काही होत नाही. पैसे सगळ्यांकडे असतात, प्रत्येकाला मशीन वगैरे घ्यायची हौस असते, पण मग थोडं एवढं लवकर आपण कामाची सवय जर हे केली तर मग आपल्याला पुढे खूप त्रास होतो. गुडघे वाकत नाही, खूप त्रास, कंबरपासून त्रास होतो, कंबर दुखायला, बसायला त्रास होतो. मग चेअरवरती बसा, ते करा. त्याच्यापेक्षा सगळ्या आपण जर थोडा त्रास घेऊन सगळे कामं केले तर काहीच हरकत नाहीये. पहिल्या बाया चूल पेटवायच्या, चुलीवरती अशा चूल पेटवलं की ते थोडं चूल फुकावं लागायचं, असे नळीसारखं राहायचं, त्याच्याने असं फुकायचं. जोर लावल्याने आपला श्वास असा फुकल्या, आपण श्वास सोडतो घेतो, त्याच्यामुळे थोडंसं हे होत होतं. आणि आता कसं आपण तोच योगासारखं आता घरी बसल्या बसल्या व्यायाम करा, ते करा. त्याच्यापेक्षा थोडासा त्रास घेतला ना कधीतरी तर काही आपल्याला काहीच दुखत नाही. मला सहसा करून माझं एवढं काहीच दुखत नाही. माझा खूप व्यायाम होतो. मी म्हणजे जास्तीत जास्त व्यायाम करण्याचा प्रयत्न करते. तसं तुम्हालाही सांगते, मी जास्तीत जास्त व्यायाम करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे आपलं शरीर खूप मोकळं असतं. मला वर्ष दवाखाना माहिती राहायचा आणि कधीच एवढं हे नाही. फक्त प्रेग्नेंट वगैरे राहिली तेव्हा दवाखान्यात जायचं, तेवढं थोडं त्रास वगैरे घ्यायचं, तेवढं राहायचं. माझं एवढं दुखायचं नाही. आता मागे मी सगळं म्हणजे थोडंसं कामं जास्त करायची नाही, काही नाही, थोडं अशी लाडाळल्यासारखी झाली. तर मला एवढा त्रास व्हायला लागून गेला, दम लागायला लागून गेला, कुठं काय. त्यासाठी मी आता थोडा जास्तीत जास्त व्यायाम करते. आणि माझी बहीण म्हणजे आपण म्हणायचं की बघा आपली बहीण शेतात जाते, तिचं खटल्याचं घर आहे, खूप कामं पण असतात, शेतात जाते. शेतातून आली की स्वयंपाक वगैरे लगेच ते फ्रेश आवरून लगेच झोपली बी आणि एवढी आनंदाने बोलत राहते. तर मी म्हटले की माझी बहीण एवढी बोलते मस्त, ती म्हटली की तुम्ही घरात राहून काय हे दुखतं ते दुखतं असं चालूच असतं. काही ते आमच्या वहिनी त्यांचं पण दुखत राहायचं, ते पण त्यांचं पण सांगत होत्या. मग असं तुम्ही सगळे घरातच राहता तर काय. त्यासाठी ती म्हणजे तिचं विचार केला. मग मी तर म्हटलं किती व्यायाम करायचे, तिचे शरीर दिवसभर शेतात जायचं. ते माझ्यापेक्षा थोडी हाईट पण कमी आणि वीक पण तब्येत होती पहिले, आता थोडी उलट स्ट्रॉंग झाली. आणि काम केल्याने त्याच्याने चांगलं स्ट्रॉंग होतं माणूस. त्यासाठी आपण जेवढा त्रास घेतला तेवढं चांगलं असतं. तर मी म्हणजे दिवसभर मशीनवर थोडं फार हे ते करतच राहते.
आणि नंतर घरातले कामं सगळे हे पूस ते पूस ते पूस ह्यावर त्यावर व्यायाम होण्यासाठी सगळं कामं करतच राहते. तर चला पाणी गरम झालेलं आहे. आणि रोज गरम पाणी पिण्याचं कारण कसं आपल्याला कप वगैरे काही होत नाही, त्यासाठी मी पहिले एक पातेलं गरम करून टाकून देते. आपले मुलं पण मग भांड्यात भरून ठेवून देते. मुलं पण आले की ते गरम पाणी घेतात. आमच्या घरात सर्दी वगैरे कोणाला जेवढं नाहीये, मला तर खोकला ते काही नाही, म्हणजे मागे खूप असं कफ झाल्यासारखं होऊन गेलेलं होतं. त्यासाठी मी आता तर 2-3 महिन्यापासून गरम पाणी पिते, त्यामुळे मला काहीच त्रास नाही. आम्ही रोज गरम पाणी पितो. तसं गरम पाणी पिल्याने खूप चांगलं आहे. सहन थंडीचं पण चांगलं असतं. चला आता चहा ठेवून घेते. बोलते मी तुमच्याशी काम करता करता, चहा वगैरे ठेवताना बोलते. आणि जे आपल्या मनात आहे मी ते तुमच्याशी शेअर करते. आमच्या घरी बोलता ते मला, तो एवढं हे नको करत जाऊ. आता पहिले पगार कमी होते तर केलं, आता नको. असं चूल वगैरे पेटवली ते तर त्यांना नाही आवडत. ते बोलता पण मला आवडतं. म्हटलं जाऊ द्या, पहिले दिवस काही विसरायचे नाही. पहिले आपण थोडे दिवस काढलेले राहिले. तसं माणसाला म्हणजे आम्हाला म्हणजे मला खूप अशी बारीक नीट करण्याची सवय पडून गेलेली. ते दिवस काही जात नाही, लक्षात राहता माणसाच्या. कठीण परिस्थितीतून निघालेलं आहे, त्यामुळे आपल्याला सगळे अनुभव आहेत. त्यासाठी मी थोडं माझे म्हणजे तसं हे सवय जात नाही मला. तर ते बोलता मला खूप म्हणजे कामाची पण हौस आहे. बाहेर गेलेलं असं मॉलमध्ये वगैरे लागलं की तिथे लागायचं कामाला, किंवा असं कुठे. पण माझं कसं शिक्षण पण जास्त 12वी झालेली, त्यामुळे मी काही क्लास वगैरे घेऊ शकत नाही. आणि नाही तर मग मला एवढी हौस होती क्लास वगैरे घेतले असते, नाही तर. आणि इंजिनिअरिंग वगैरे सारखं बी शिक्षण नाही आपलं, त्यासाठी मग आपल्या याच्याने जसं करता आलं तसं करायचा प्रयत्न करते मी. तुम्हाला मग शिवण क्लासचं आवड होती, मी शिवण क्लास करून घेतलेला होता. म्हणजे मी काही क्लास वगैरे केलेलं नव्हतं, तरी पण मला आवड असल्यामुळे मी शिकून गेलेली होती. बहीण करत होती ना, बहिणीचं बघून बघून मला पण यायला लागून गेलेलं होतं. आता बऱ्यापैकी साड्या ब्लाऊज वगैरे येतात माझ्याकडे. तर खूप म्हणजे चालूच असतं माझ्याकडे रोजचे 2-3 कधीतरी 8-10 साड्या अशा येतच राहतात. त्यामुळे मी बाहेरचे पण कामं करून घेते आणि घरात जेवढं आलं तेवढं, आणि जेवढं आपल्याला पैसे वाचवता येतील तेवढं प्रयत्न करतो आम्ही. कसं आपल्याला पण, आणि एकट्या माणसाच्या पगारावर पण काही शक्य होत नाही. महागाई खूप झालेली, बाहेर गेल्यावर समजतं हो 200 रुपयाला एवढीशी भाजी वगैरे यायची. आता तरी थोडा भाजीपाला स्वस्त झाला, खूप महागाई झालेली. त्यामुळे थोडं आपण जेवढं आपल्याकडनं करता आलं तेवढं करत राहायचं, असं प्रयत्न करतो आम्ही. लाईट बिल सुद्धा आमचं पहिले एवढं यायचं नाही, आता खूप यायला लागलं. म्हटलं चला, त्यामुळे थोडं कधी कधी चूल वगैरे पेटून घेतो आम्ही. आम्हाला मजा वाटते उलट चूल वगैरे त्याच्यावरती करायला त्याला. आणि आपलं शेकोटी वगैरे बाहेर बसून रिकामं टाइमपास करण्यापेक्षा आपण घरातच तिथे बाहेर मस्त चूल ठेवून दिलेलं आहे, चुलीवरती पाणी पण ठेवून द्यायचं, मस्त आपलं शेकणं पण होऊन जातं आणि आपला थोडा व्यायाम पण होतो. वाकलायचं, गुंडे उचलायला, ते करायला, जड वस्तू उचलायला, ते म्हणजे सगळं व्यायामच होतो. अशा पद्धतीने आम्ही करून घेतो. बघा किती छान चूल पेटून घेतलेलं आहे, आणि आपण असं फुकतो ना, तो व्यायाम होतो आपला. आणि आम्हाला म्हणजे खूप आवडतं. थंडीत बघा अंग शेकणं पण होतं, बाहेर बसण्यापेक्षा आपण मध्येच मस्त अंग शेकू शकतो. त्यासाठी आम्ही इथे थंडी जास्त झालेली आहे, चूल पेटून घेतला, अंग बी शकतो. शेकोटी करा, बाहेर बसा, त्याच्यापेक्षा टाइमपास करणं आपल्या इथलं इथे शेकोटी सारखं होऊन जातं. आता आपली चहा झालेली, दूध टाकून म्हणजे पहिल्यापासून सवय असल्यामुळे कसं थोडं हेच. ते बोलता मला की तू आता नको करत जाऊ हे ते चूल पेटवायचं असं तसं, पण आम्हाला आवडतं. आणि कसं 3,000 पासून दिवस काढणं कसं शक्य असतं का? आम्ही 3,000 पगारपासून दिवस काढले, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे, परिस्थितीचा अनुभव आहे. हो घेतलं. कमी पगारमध्ये संसार करणं काही खेळ नाही राहत. खूप म्हणजे कठीणचे दिवस काढावं लागतात. सगळ्या प्रसंगातून निघालेली मी पण, खूप अनुभव आले. सगळे अनुभव आपल्याला म्हणजे
सगळे अनुभव आलेले आहेत मला, कशा प्रसंगातून निघालेली मी. कमी पगारमध्ये दिवस काढणं, बरेच वेळेस आमच्या पगारी मागे ते बसवाल्यांचा संप वगैरे झाला की पगारी पण खूप म्हणजे बंद पडून जायच्या. त्यामुळे खूप कठीण म्हणजे असे दिवस निघालेले आहेत, ते काही विसरत नाही माणूस, सगळं लक्षात राहतं. पण भगवंताची साथ होती, सगळं हळूहळू व्यवस्थित होत आहे. आणि म्हणजे आपल्याला तसं चांगल्या पगारमध्ये तर कोणीही संसार करून दाखवतो, पण कमी पगारमधून संसार करून दाखवणं खूप कठीण असतं. ते आम्ही अनुभवलेलं आहे. तर मला आज आठवण आली, म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. तर मी आज सगळं म्हणजे शेअर केलेलं आहे. आता दिवस काही बसून नाही राहत, निघालेले आहेत आमचे बी दिवस. आणि मुलं बी आमच्या म्हणजे मुलांना पण काही नाही, भगवंत आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे काही एवढा दवाखाना वगैरे कधीच काही लागलेलं नाही आहे. त्यांना थोडं तेव्हा कमतरता झालेली काही काही गोष्टींची, ते काही सगळं सांगता येत नाही. पण तरी सगळं व्यवस्थित म्हणजे आता मुलं सगळे आमचे म्हणजे चांगले आहेत. माझी मुलगी बी चांगली, मुलगा बी, सगळं देवाची साथ असल्यामुळे, तो देव भगवंत पाठीशी असल्यामुळे सगळं काही व्यवस्थित होतं. प्रत्येकाला अशा प्रसंगातून निघाल्याशिवाय कळत नाही. चला तर मग उडदाची डाळ टाकून दिलेली, भाजी बनवायची. आता मिरच्या वगैरे कट करून घेते. कट करून घेते. मस्त उडदाची डाळ, भाकरी पोळ्या. तर माझी भाजी झाली, भाकरी पोळ्या झालेल्या आहेत, भांडे राहिलेले आहेत. पाणी आलंय नळांना, बघा खूप धुवायचं चालू आहे. बघा पाणी आलं की खूप म्हणजे असं स्वच्छता, पूर्ण कुंड्या वगैरे सगळं धुवून टाकतो आम्ही, वटा ते. बघा कपडे भिजत टाकलेले 2 बादल्या. एवढे कपडे धुतो आम्ही आता, एवढे 3-4 टप भिजत घातलेले, तेवढे धुवू. आमच्याकडे 5-6 दिवसांनी पाणी येतं, त्यामुळे आम्हाला सगळे कपडे वगैरे सगळे जे ठेवलेले ते पण धुवून घेतो आम्ही. स्वेटर वगैरे आज सगळं भिजत घातलेलं आहे. काही बेडशीट वगैरे सगळे काढून घेतलं. म्हटलं मोकळ्या पाण्यात छान कपडे धुतले जातात, त्यासाठी मी सगळे कपडे भिजू घातलेले. आता मस्त सगळे कपडे धुवून घेते. चला तर मग नंतर बोल. बघा नळ आलेले आहेत आमच्याकडे, खूप म्हणजे आले, पाणी आलं तर तेव्हा एवढी साफ करून घेते.
एवढं धुवायचं करून घेतो आम्ही स्वच्छ. चला तर मग बघा सगळे कामं झाले, कपडे धुतले, भरपूर कपडे होते. आता मी चालली, आता माझी तयारी झाली, मी चालली खेडगावला, आमच्या गावावरती चालली. तर आमच्या सासऱ्यांना बरं नाही आहे, त्यांना बघायला चालली, मोठ्या सासऱ्यांना. तर गेली तर मी दाखवेन तुम्हाला, तिथून व्हिडिओ करून आणेल. तर चला तर मग गाडीवर आता निघायचीच तयारी. सगळे बघा रुमाल वगैरे घेतले मी, ते बसले गाडीवरती. चला नंतर बोलू. बघा आमच्या गावाकडे जायच्या रस्त्यावरती धरण आहे, ते बवळा धरण म्हणतात त्याला. बघा किती छान, भरपूर पाणी आहे त्याला.